आपल्या ममत्व भावाने रयतेची कशी सेवा करावी हे मासाहेब अहिल्याने आपल्याला सांगितलं. पण हे सगळं सुरू असताना मासाहेब अहिल्यावर काय काळाने पहिला अभाव गेला आणि 1745 रोजी कुंभेरच्या युद्धामध्ये खंडोजींचा वध झाला. खंडोजी वीरगतीला प्राप्त झाले आणि आपला शूरवीर नवरा वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर मासाहेब अहिल्याने विचार केला आणि त्या काळाच्या प्रथेनुसार मासाहेबांनी ठरवलं की मी आता सती जावं. आणि हे सती जाण्याचं मासाहेबांच्या मनात आल्यानंतर मासाहेब सरसेनापती मल्हाररावांकडे गेले आणि सरसेनापती मल्हाररावांकडे उभं असताना म्हणाला की आबासाहेब आम्ही सती जाण्याचा विचार करतो. आबासाहेब आम्ही सती जाण्याचा विचार करतोय. आणि आबासाहेब तुम्ही आम्हाला जे राजकारणाचे धडे दिले, जे अर्थकारणाचे धडे दिले, जे तुम्ही न्यायनीतीचे धडे दिले, जे तुम्ही धर्माचं शिक्षण आम्हाला दिलं, या सगळ्या शिक्षणाची गुरुदक्षिणा तुम्हाला द्यायची आहे. सांगा आबासाहेब तुम्हाला काय देऊ. आणि हे ऐकल्याबरोबर सरसेनापती मल्हाररावांनी म्हणालं की अगं अहिले ऐक की थोडं माझं ऐक. तुला मला गुरुदक्षिणा द्यायची असेल ना तू मला एक गुरुदक्षिणा दे. ते म्हणजे आजच्या नंतर तू या होळकरशाहीचं राज्य सांभाळावं आणि ही होळकरशाही चालवावी. मी आजपर्यंत तुझ्यामध्ये माझी लेख पाहत होतो, पण आजच्या नंतर मी तुझ्यामध्ये माझा गेलेला पोरगा पाहिल एवढा विश्वास एखाद्या सासऱ्यानं आपल्या सुनेवर करावा आणि या सुनेने सुद्धा आपल्या सासऱ्याने केलेल्या विश्वासाला खरं म्हणावं. हे नाव म्हणजे मासाहेब अहिल्यादेवी होळकर. आणि मासाहेबांनी त्या दिवशी प्रतिज्ञा घेतली की मासाहेबांना सती जाण्यापासून थांबवलं. मासाहेबांनी सांगितलं की यानंतरचं उभं आयुष्य हे मी फक्त आणि फक्त माझ्या रयतेस समर्पित करतो. आणि या रयतेला समर्पित केलेल्या होळकर राज्याचं रामराज्य मासाहेब अहिल्यादेवींनी आपल्या समोर धरून टाकलं. हा त्याग कशासाठी होता? हा त्याग होता फक्त आणि फक्त विचारांसाठी. तो विचार कुठला होता? की तो विचार एक होता. तो विचार होता हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपलं राज्य उभं केलं तेव्हा हे राज्य उभं करताना महाराजांनी शपथ घेतली की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मला राजा व्हायचंय म्हणून राज्य नको, मला सिंहासनावर बसायचंय म्हणून राज्य नको. हे राज्य रयतेसाठी निर्माण करावं. आणि याच प्रेरणेनं मासाहेब अहिल्यादेवी आपला राज्यकारभार चालवत. मासाहेब जेव्हा राज हुकूम काढायचा, ज्या कुठल्या वेळेस होळकरशाहीचा आदेश निघायचा, त्या सगळ्या आदेशाच्या खाली एक वाक्य असायचं. ते वाक्य म्हणजे श्री शंभू. कारण की हे राज्य माझं नव्हे, मी फक्त या राज्याची संरक्षण करते आहे. या राज्याचा खरा मालक जर कोण आहे तर तो भगवान शिवशंभू आहे. हे मासाहेबांचं उदार मन किती मोठं होतं, मासाहेबांचं मन किती मोठं होतं की मी फक्त या राज्याची सेवेकरी आहे. तुमच्या सेवेसाठी मी राज्यावर या गादीवर बसले. मासाहेबांच्या आयुष्यातला एक प्रसंग खूप मोठा होतो. कारण की मासाहेब किती न्यायप्रिय होत्या याचं आपल्या समोर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. आणि मासाहेबांच्या चरित्रामधली सगळ्यात मोठी लोकप्रिय घटना मासाहेबांचा न्याय काय होता आणि न्यायाची एक वाक्यता काय होती. कारण की जो न्याय रयतेसाठी लावला होता तोच न्याय आपल्या घरासाठी लावला होता. जो न्याय सगळ्यांसाठी होता त्या न्यायाची अंमलबजावणी कशी करावी हे मासाहेबांनी आपल्या कृतीतनं दर्शवलं. एक खूप चांगली ओळ आता आठवत आहे ती म्हणजे की या मासाहेबांच्या न्यायाचं कारण काय. या मासाहेबांच्या न्यायाचं कारण की मासाहेबांचा मुलगा याच्या हातनं
इंदोरात जात असताना त्याच्या घोड्या गाडीने एका एका गाईच्या बछड्याला उडवला आणि तो गाईचा बछडा तिथंच गेला. तेवढ्या थोड्या वेळाने महासाहेबांचा सुद्धा रथ तिकडनं आला आणि हा रथ आल्यानंतर महासाहेबांना ती गाय त्या बछड्यापाशी बसून हंबरताना दिसली, डोळ्यातनं अश्रू ढाळताना दिसली. आणि महासाहेबांनी लगेच चौकशी केली आणि माहीत पडलं की युवराजांच्या हाताने हा अपघात घडला. महासाहेब तशाच राजमहालात पोहोचल्या. आपल्या सुनेला बोलवून घेतलं आणि विचारलं की समजा एखाद्या आईच्या पोटनं एखाद्या लेकराची जर हत्या कोणी करत असेल तर त्याच्यासाठी काय शासन केलं पाहिजे. तर त्या सुनेनं सांगितलं की त्याला मृत्यूदंड झाला पाहिजे. आणि महासाहेबांना कुठलाच विचार न करता आपल्या पोटच्या पुरासाठी मृत्यूदंडाचा आदेश काढला आणि सांगितलं की याला सुद्धा भर हातपाय बांधा आणि भर चौकात उभं करा. याला सुद्धा त्याचप्रमाणे त्या रथाच्या खाली या. त्या रथाचं सार्थत्व करण्यासाठी कोणाची हिंमत नव्हती, कारण की राजकुमार होता, या होळकरशाहीचा युवराज होता. पण महासाहेबांचा आदेश होता. महासाहेब स्वतः त्या रथावर चढल्या. महासाहेब जशा त्या रथावर चढल्या तेवढ्यात ज्या गाईचा बछडा गेला होता ती गाय महासाहेबांच्या रथासमोर आली आणि सगळ्यांनी सांगितलं की महासाहेब, एका माईचं लेकरू गेलं, दुसऱ्या माईचं लेकरू जाऊ नये म्हणून ही गाय तुमच्या समोर उभी आहे. आजही आपण इंदोरात गेलो तर आपल्या इंदोरमध्ये या हा सगळ्या प्रसंगाचं जिवंत उदाहरण असलेला आडा बाजार म्हणून आज नाव आहे. तो आडा बाजार आजही आहे. ही महासाहेबांची न्यायाची न्यायप्रियता होती. कुठल्याही व्यक्तीसाठी कुठलाही वेगळा न्याय केला नाही. रयतेला जो न्याय लागू होतो तोच न्याय स्वतःच्या कुटुंबासाठी लागू केला. या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये जसजसे दिवसांमागे दिवस जात होते तेवढ्याच मध्ये महासाहेबांच्या पाठीमागे नियतीने असे घाव दिले, असे संकट उभे केले की सरसेनापती गेले. सरसेनापती गेल्यानंतर सरसेनापतीच्या एका वर्षानंतर महासाहेबांचा मुलगा सुद्धा गेला, जावई सुद्धा गेला. या होळकरशाहीमध्ये राज्य करणारा कर्ता पुरुष सुद्धा राहिला नव्हता. आणि महासाहेबांनी निर्णय घेतला आणि महासाहेब आपलं पांढरं घोंगडं हातून या होळकरशाहीचं राज्य चालवायला लागले. आणि हे राज्य चालवत असताना महासाहेबांसोबत घात झाला आणि चंद्रचूड नावाच्या एका सेनान्यानं रघोबा पेशवा यांना पत्र लिहिलं आणि सांगितलंय की रघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलंय की होळकरांच्या राज्यामध्ये कर्ता पुरुष राहिला नाही, एक अबला स्त्री आहे. ही अबला स्त्री राज्य चालवत आहे आणि या अबला स्त्रीच्या हातनं तू राज्य घ्यावं आणि हे राज्य तू हस्तगत करावं, या राज्यावर तुझी हुकूमत आणावी. हे महासाहेबांना माहीत झाल्यानंतर या रघोबा पेशव्यांना महासाहेबांनी पत्र लिहिलं. हे इतिहासातलं सगळ्यात चांगलं पत्र आहे. मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना, या पत्राचा अभ्यास करताना महासाहेबांची दूरदृष्टी आणि महासाहेबांचं मुसद्दी राजकारण आमच्या डोळ्यासमोर येते. महासाहेबांनी या पत्रामध्ये लिहिलंय की रघोबा हे लक्षात ठेवा. रघोबा, तुम्ही जर या आमच्या राज्यावर चाल करून येत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही ज्या स्त्रीला अबला म्हणतात, ज्या स्त्रीला कमजोर समजता, त्या अबला स्त्रीची 5,000ची महिलांची फौज पूर्ण युद्धानिशी तुमच्यासाठी तुमची वाट पाहत उभी आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही यावं, तुम्ही आमच्यावर आक्रमण करावं, तुम्ही जरूर या, आमच्याशी युद्ध करा. आमच्याशी युद्धामध्ये जर तुमचा पाडाव झाला तर एक लक्षात ठेवा रघोबा पेशवे महोदय, तुम्हाला परत हिंदुस्थानामध्ये तोंड लपवण्यासाठी सुद्धा जागा उरणार नाही. आणि समजा तुम्ही जर आमचा पाडाव केला, तुम्ही जर आमचं राज्य जिंकलं तर सगळा समाज तुमच्यावर सांगेल की एका अबला स्त्रीवर तुम्ही आक्रमण केलं आणि तुमचा पुरुषार्थ दाखवला. ह्या तुमच्या पुरुषार्थाला कुठलीही किंमत उरणार नाही. हे ठणकावून सांगितल्यानंतर, हे पत्र वाचल्यानंतर रघोबांच्या लक्षात आलं की हे कुठल्या अबला स्त्रीची भाषा नव्हती, ही भाषा म्हणजे रणरागिणीची होती. या महासाहेब रणरागिणीच्या भाषेचं पत्र
रघोबा तुरंत उत्तर पाठवते की राणे साहेब, आम्ही तुमच्यावर स्वारी करण्यासाठी आलो नव्हतो, आम्ही तर तुमची सांत्वना भेट घ्यायसाठी आलो होतो. आणि सांत्वना भेट घेण्यासाठी हा रघोबा पेशवे 30,000ची फौज घेऊन होळकरांच्या सीमेवर उभा होता. रघोबा ज्या पावलानिशी आला त्याच पावलानिशी परत गेला. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास की या देशामध्ये सगळ्यात पहिले महिलांची राखीव फौज जर कोणी केली असेल तर ती राखीव फौज मासाहेबांनी केली. आणि त्या मासाहेबांनी केलेल्या राखीव फौजेच्या हातात मासाहेबांनी समशेरी दिल्या. आम्ही आज स्त्री सक्षमाचे धडे गिरवतो, मासाहेबांनी आम्हाला हे करून दाखवलेलं आहे. आम्हाला माहित आहे की आमच्या घरावर जेव्हा संकट येते तेव्हा आमच्या घरची मातृशक्ती खांद्यावरचा पदर कमरीला खोचते, आलेल्या संकटाला पाठ लावते आणि या आलेल्या संकटाला पाठ लावून त्याला पाठीशी परत पाठवते. एक स्त्री काय करू शकते? एक स्त्री घर चालवू शकते, एक स्त्री देश चालवू शकते, एक स्त्री तिच्या देशावर जर संकट आलं तर ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन सुद्धा करून दाखवते. ही मातृशक्तीची ताकद मासाहेबांनी आमच्या प्रत्येक लेखीमध्ये पेरलेली आहे. या पेरलेल्या ताकदीचा अंदाज आम्ही घेतला पाहिजे आणि आमच्या मातृशक्तीनं मासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. का मासाहेबांचा इतिहासाचा वारंवार आम्ही पारायण करावं? का मासाहेब आमच्या डोळ्यासमोर असावं? मासाहेब म्हणजे काय? मासाहेब म्हणजे उत्कृष्ट जनकल्याणकारी मासाहेबांचा राज्याचा विचार करताना आमच्या डोळ्यासमोर येतो की नवनिर्मितीचा ध्यास किती असला पाहिजे एखाद्या राज्यकर्त्याला. एखाद्या राज्यकर्त्याला नवनिर्मितीचा ध्यास किती असला पाहिजे. त्या राज्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या राज्यासाठी काय विचार केला पाहिजे हे आमच्या समोर लक्षात येते. आणि आमच्या समोर लक्षात आल्यानंतर मासाहेब फक्त धार्मिक सामाजिक राष्ट्रीय राजकारण नाही तर मासाहेब तेवढ्याच संसदीय अर्थकारणी सुद्धा होत्या हे आमच्या लक्षात येते. आज आम्ही जी माहेश्वरी साडी घालतो याच माहेश्वरी साडीच्या जनक मासाहेब. ही माहेश्वरी साडी, या माहेश्वरी साडीला हात कामगारांना रोजगार मिळावा, घरातली स्त्री सक्षम व्हावी आणि घरातली स्त्री जर सक्षम झाली, ती जर अर्थकारणाचा कणा झाली तर ती या देशातला सगळ्यात मोठा बदल घडवून आणू शकते. हे मासाहेबांनी आम्हाला त्या दिवशीच सांगितलं. आणि हळूहळू एक विणकाम एक हातमाग कामगार मासाहेबांनी जमा केला आणि माहेश्वरी साडीचा कारखाना सुरू केला. या गेल्या ही सगळं चालू असताना 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 10 नव्हे 50 नव्हे 100 कारागीर मासाहेबांनी तयार केले आणि हा माहेश्वरी साडीचा उद्योग सुरू झाला. आजही आम्ही जर गेलो तर या माहेश्वरी साडीची आजही आम्हाला सुरतच्या बाजारपेठेत उभं असल्यानंतर माहीत पडते की याची किंमत काय आहे. आणि हा मासाहेबांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं. आज आम्ही गोष्टी करतो स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, लोकल टू व्होकल आणि लोकल टू ग्लोबल जाण्याचा. मासाहेबांनी हे त्या काळात करून दाखवलं. लोकल टू ग्लोबल कसं जावं, आमच्या लेकरांनी मासाहेबांचा विचार इथून घेतला पाहिजे. आमचं स्वतःचं स्टार्टअप करताना आम्ही आमच्यावर किती विश्वास ठेवतो, आमच्या सहकार्यांवर किती विश्वास ठेवतो, कसं आमचं लेकरू लोकल टू ग्लोबल जाऊ शकते हे मासाहेबांच्या चरित्रात आम्हाला मासाहेबांच्या या सगळ्या राज्यकारणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे काय होता? मासाहेबांच्या राजकारणातला सगळ्यात मोठा केंद्रबिंदू हा होता म्हणजे मासाहेबांचं कृषी विषयक धोरण. काय होतं कृषी विषयक धोरण? कारण की पोटाची खळगी भरल्याशिवाय पाठीचा कणा ताट होऊ शकत नाही. आणि या पाठीचा कणा ताट झालेला माणूस किती स्वाभिमानानं जगू शकते याचं उदाहरण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात पाहिलेलं आहे. आणि याच आधारावर मासाहेब आपलं राज्य चालवत होत्या. ज्या आधारावर मासाहेबांनी स्वराज्य नावाची पतसंस्था सुरू केली होती त्याच आधारावर मासाहेब अहिल्यादेवींनी सुद्धा आपल्या होळकरशाहीमध्ये शेतीविषयक धोरण अंगीकारले. आणि हे शेतीविषयक धोरण अंगीकारताना मासाहेबांनी सगळ्यात पहिले काय केलं? तर मासाहेबांनी सगळ्यात पहिले शेतीचा अभ्यास केला.
या होळकरशाहीमध्ये शेती कशी होते, या होळकरशाहीमध्ये शेती कशी होते. आणि माहीत पडलं की शेतीत तेवढ्या फायद्यात पडून नाही राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पिकामध्ये शेतकऱ्याच्या हातात काही उरून नाही राहिला. आणि महासाहेबांनी सांगितलं की मिश्र पिकं घेतली पाहिजे, फळबागा लावल्या पाहिजे, आयुर्वेदिक वनौषधी लावली पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्याला योग्य ते प्रक्रिया केलेलं बीज सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणून माहेश्वरमध्ये महासाहेबांनी स्वतःचं बीज प्रक्रिया केंद्र सुद्धा सुरू केलं. एवढा प्रयत्नाचा बारीक विचार करणारी जर कुठली या देशात जर राणी झाली असेल तर ती राणी म्हणजे महासाहेब अहिल्यादेवी होळकर. याच्यापेक्षा दुसरं तिसरं नाव डोळ्यासमोर येत नाही. आज आम्ही म्हणतोय की आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर आमचा देश उभा झाला पाहिजे. आणि आमचा देश उभा केव्हा होऊ शकतो, जेव्हा या देशातल्या प्रत्येक माणसामध्ये एक वेगळा स्वाभिमान आणि एक वेगळं चैतन्य निर्माण होईल. आणि हे वेगळं चैतन्य कधी निर्माण होते, जेव्हा या देशातली प्रत्येक माणसाच्या मनगटामध्ये शक्ती निर्माण होते. आणि ही शक्ती कशावर निर्माण होते, ही शक्ती विश्वासावर निर्माण होते. आणि विश्वासावर निर्माण झालेली शक्ती कशी टिकवावी, यासाठी महासाहेबांनी आपल्या होळकरशाहीमध्ये स्वतःचा शस्त्र निर्मितीचा कारखाना उभा केला. हा शस्त्र निर्मितीचा कारखाना फक्त स्वतःच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी नाही, तर वेळ पडल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा व्यापार सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून महासाहेबांनी स्वतःचं शस्त्रागार सुरू केलं, स्वतःचे कारखाने सुरू केले. या कारखान्यांमध्ये तलवारी बनायला लागली, या कारखान्यांमध्ये बंदुकीचे साहित्य बनायला लागले, या कारखान्यामध्ये तोफ गोळे कसे बनवायचे हे सुद्धा तयार व्हायला लागले. कारण की दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये, माणूस की स्वतः स्वयंपूर्ण झाला पाहिजे. या स्वयंपूर्णतेची प्रेरणा महासाहेबांनी या होळकरशाहीमध्ये दिली. आणि हे सगळं सुरू असताना शेतकरी, कामकरी आणि उद्योजक कसा टिकवावा याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे महासाहेब अहिल्यादेवी. कुठल्याही व्यापारावर, कुठल्याही पिकावर, कुठल्याही कामावर महासाहेबांनी वाजवीपेक्षा कर जास्त लावला नाही. महासाहेबांनी शेतकऱ्यांसोबत 20-11चा करार केला. 20-11चा करार म्हणजे काय, 20-9चा करार केला. हा 20-9चा करार म्हणजे काय, हा 20-9चा करार म्हणजे 20 झाडं शेतकऱ्यांनी लावावी, त्याच्यातली 9 झाडं शेतकऱ्यांनी ठेवावी, 11 झाडं ही राज्याला द्यावी. पर्यावरणाचा सुद्धा एवढा विचार महाराणी करते एका गादीवर बसून. कारण की माँसाहेब अहिल्यादेवी होळकर ही राणी नव्हे तर ही राणी युगप्रवर्तक राणी ठरली. आणि या राणीनं आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून माँसाहेबांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी पाहताना एक गोष्ट आमच्या डोळ्यासमोर आली आणि जी आज सगळ्यात मोठी समाजाची गरज सुद्धा आहे, ती गोष्ट म्हणजे सामाजिक समरसतेची. माँसाहेबांनी जाणून घेतलं होतं की समाजामध्ये जातीमध्ये भेद आहे, प्रत्येकामध्ये छोट्या मोठ्यांचा भेद आहे. आणि या छोट्या मोठ्यांचा भेद छेदण्यासाठी माँसाहेबांनी समाज म्हणून ओळखलं होतं. आणि या समाज म्हणून ओळखल्यानंतर माँसाहेबांनी सगळ्यात पहिले एक कृती केली. ती कृती म्हणजे काय होती तर आपल्या पुढच्या पुरीचा आंतरजातीय विवाह केला. आणि समाजाला एक ठिकाणी आणण्यासाठी माँसाहेबांचा सगळ्यात मोठा जर निर्णय होता तर तो हा होता की समाजामध्ये एका ठिकाणी समाज कसा उभा केला पाहिजे, हा देश उभा करायचा असेल तिथला एक एक माणूस उभा कसा केला पाहिजे. आणि एक एक माणूस उभा करायचा असेल या समाजामध्ये सगळ्यांमध्ये आत्मीयतेची भावना कशी उभी केली पाहिजे. आणि छोट्या मोठ्याच्या नीच उच्चतेचा हा जो पोकळ मूर्खा होता माँसाहेबांनी फाडण्याचं काम त्या काळात केलं. कारण की 17व्या शतीच्या उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनाची सगळ्यात मोठी चळवळ सुरू झाली. आणि एक सामाजिक चळवळीमध्ये, या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम माँसाहेब अहिल्यादेवींनी केलं. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आम्हा सगळ्यांना लक्षात की सगळ्यांना एका छत्राखाली माँसाहेब कुठपर्यंत रयतेचा विचार करावा तर माँसाहेबांनी दरी डोंगरात राहणाऱ्या, दूरवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा सुद्धा विचार केला. गोंड, कोल्हापूर, भील, प्रधान हे सगळे समाज
रानामनात राहायचे, रानामनात राहून शिकारी करायचे, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची लूट करायची. यांच्यावर प्रत्येक वेळेस चोर म्हणून, चोर डाकू म्हणून प्रत्येकाने संशयाने पाहिलं की यांच्यावर वारंवार अन्याय होत राहिले. आणि हे वारंवार अन्याय होत असलेल्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महासाहेबांनी काय करावं, तर महासाहेबांनी या सगळ्या समाजातल्या लोकांना एका ठिकाणी आणलं. शेतीसाठी शेतजमिनी दिल्या, शेतीसाठी शेतजमिनी दिल्या, शेतीसाठी उपयुक्त अवजारं दिले, शेतीसाठी उपयुक्त अवजारं दिले, घरं बांधून दिली. या सगळ्या समाजाला एका ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून दिले. आणि ज्या समाजातल्या लोकांवर दरोडे टाकतात म्हणून वारंवार हा समाज रोष करत होता, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत असत होता, अशा भिल समाजाला या रानावनात जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांचे रस्ता प्रमुख केले. आणि यांच्यासाठी विशेष म्हणजे भिलवाडी नावाचा कर यांच्यासाठी लागू केला आणि सांगितलं की हा विशेष कर तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकडून करून घ्यावं. आणि या येणाऱ्या करात तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करावा. पण हे सगळं करताना महासाहेब सांगतात की हा सगळा कर तुम्ही घेताना रयतेची यामध्ये लूट होता कामा नये. समजा जर रयतेची लूट यातनं तुमच्या हातनं झाली तर याचं पातक, याचं पाप आणि याची शिक्षा सुद्धा तुम्हाला भोगावी लागेल. एवढं कठोर शासन सुद्धा महासाहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये ठेवलं. मातृत्वाचा भाव काय असते तर अंत्योदयाच्या घटकापर्यंत कसं पोचल्या जातं हे महासाहेबांनी आम्हाला दाखवलं. महासाहेबांच्या जीवनपटामध्ये सगळ्यात मोठा एक जर विषय येत असेल तर ते महासाहेबांनी केलेलं काम किती मोठं होतं. उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत सगळ्या भारताला एका सूत्रात वाटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महासाहेबांनी केलं. हा देश कसा एक आहे, या देशाची संस्कृती कशी एक आहे, हा समाज कसा एक आहे हे सांगण्याचं काम महासाहेबांनी केलं. हे सांगण्याचं काम महासाहेबांनी आपल्या पिढीतून केलं. महासाहेबांनी काय केलं, महासाहेबांच्या दूरदृष्टीचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. महासाहेबांनी आपल्याला माहित आहे की महासाहेबांनी अनेक विहिरी बांधल्या, अनेक घाट बांधले, अनेक पाणपुऱ्या सुरू केल्या, अनेक अन्नछत्र सुरू केली, अनेक आश्रमशाळा, धर्मशाळा सुरू केल्या. पण हे सगळं सुरू करण्यासाठी महासाहेबांच्या मनामध्ये प्रेरणा कुठून आली? महासाहेबांच्या मनामध्ये एक प्रेरणा आली, ती म्हणजे पानिपतचं युद्ध. हे महासाहेबांच्या डोळ्यासमोर पानिपतचं युद्ध होतं. कारण की ज्या पानिपतच्या युद्धामध्ये सैन्याला पाणी पाणी करून मारावं लागलं हे महासाहेबांना माहीत होतं. आणि आपल्यावर जर कधी अशी वेळ आली तर आमच्या सैन्याचे कधी हाल होऊ नये म्हणून महासाहेबांनी याची सुद्धा सोय आपल्या राज्यात करून ठेवली. सैनिक कुठून धावपळ करून येतं, सैनिक कुठल्या तरी मोहिमेवर येतं, सैनिक कुठल्या तरी प्रवासावर येतं आणि या सैनिकाला येणाऱ्या प्रवासाला, या प्रवासात येताना त्याला कुठंतरी निवारा मिळाला पाहिजे म्हणून या धर्मशाळा महासाहेबांनी भुकेलेला अन्न मिळालं पाहिजे. भुकेलेला अन्न म्हणजे हीच ईश्वर सेवा, रयतेचा सन्मान म्हणजे हीच ईश्वर सेवा, रयतेचा सन्मान म्हणजे हेच धर्मकारण. या धर्मकारणासाठी महासाहेबांनी अन्नछत्र सुरू केले. आणि हे अन्नछत्र सुरू केल्यानंतर महासाहेबांनी प्रत्येकाचं काम केलं. आम्हाला माहित आहे की महासाहेबांनी आमच्या देशातले अनेक मंदिरं बांधली. कारण की इस्लामिक आक्रमणानंतर आमच्या देशातले अनेक मंदिरं पाडण्यात आले. या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार महासाहेबांनी केला. या महासाहेबांनी ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यातलं काही प्रमुख मंदिर म्हणजे आजही काशीचं बाबा विश्वनाथांचं मंदिर सांगतंय की महासाहेब अहिल्या काय होती. आजही केदारनाथ सांगते की महासाहेबांची कीर्ती काय होती. आजही बाबा महाकालांचा दरबार सांगतोय की अहिल्या देवी काय होत्या. या सगळ्या गोष्टींचा जीर्णोद्धार महासाहेबांनी धर्म म्हणून केला. पण या सगळ्या गोष्टींचा जीर्णोद्धार आमच्या देशातली संस्कृती किती पवित्र आहे, आमच्या देशातला समाज पण टिकवण्यासाठी, आमच्या देशातली आस्था आणि संस्कृती टिकवण्यासाठी सुद्धा होतं. हे महासाहेबांनी आपल्या वारंवार कृतींना लक्ष दिलं. महासाहेबांनी याच्या मागे सगळ्यात मोठं कारण सुद्धा शुद्ध होतं. ज्या ज्या ठिकाणी धार्मिक प्रवास होतो, ज्या ज्या ठिकाणी समाजाचं येणं जाणं होतं त्या ठिकाणी महासाहेबांनी पर्यटनाला सुद्धा वाव दिले. आणि या अशा पर्यटनाच्या ठिकाणी महासाहेबांनी स्वतः जातीनं लक्ष घातले. आणि या स्वतः जातीनं लक्ष घालून याच्या मागचं कारण काय होतं, याच्या मागचं अर्थ कारण होतं की प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळावं, प्रत्येक माणसाच्या ताटामध्ये भाकर पडावी. या भाकरेसाठी सुद्धा महासाहेब हे सगळं करताना, प्रयत्न करताना दिसतात. कारण मासाहेब
तर महाराणी होत्या त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी. आजही मासाहेब अहिल्यादेवींनी केलेले बांधकाम दगड मातीचे नव्हे तर जनसेवेसाठी पायवाट दाखवणारी प्रत्येक ही जिवंत स्मारके आहे, जे आजही आमच्या डोळ्यासमोर बाबा विश्वनाथाचं आणि काशीचं मंदिर दिसतं. मासाहेबांचा विचार आम्ही अंगीकारत असताना आमच्या समोर अनेक प्रश्न येतात आणि या प्रश्नाला वाचा फोडताना अनेकदा काही कुठल्या ना कुठल्या गोष्टी येतात. पण मासाहेबांनी हे सगळं कशासाठी केलं? हे सगळं करताना मासाहेबांनी केलं तरी काय होतं? तर मासाहेबांनी हे सगळं प्रत्येक बांधकाम करताना स्वतःच्या खाजगी कोशातून खर्च केला. कारण की रयतेच्या कुठल्याही एका पैशावर मासाहेबांनी कुठलंच काम केलं नाही. कारण की मासाहेबांना माहीत होता की समाजाचा या रयतेच्या कल्याणासाठी आलेल्या पैशाचा कराचा वापर कसा करावा हे मासाहेब त्या काळात सांगतात. आणि आजही आम्हाला मासाहेबांची ती प्रेरणा आजही आमच्या जीवनामध्ये अवलाद होते. मासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास कशासाठी करावा? तर मासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास कशासाठी करावा? तर मासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास आयुष्याचा जो परिसस्पर्श असतो ना, या परिसस्पर्शासाठी मासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. कारण की आम्हाला जर उत्तम अधिवक्ता व्हायचं असेल तर आम्ही मासाहेब वाचले पाहिजे. आम्हाला जर उत्तम इंजिनियर व्हायचं असेल तर आम्ही मासाहेबांचं चरित्र वाचलं. आम्हाला जर उत्तम राज्यकर्ता व्हायचं असेल तर आम्ही मासाहेबांचं चरित्र वाचलं पाहिजे. आम्हाला उत्तम माणूस घडायचं असेल तर मासाहेबांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. या चरित्रात घडलेली माणसं हा विचारांचा सागर करू शकतात आणि समाज उभं करू शकतात. कारण की समाजासाठी जेव्हा विचारांचा आणि शक्तीचा जागर करण्याची वेळ येते तेव्हा समाजासाठी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून समाजाची ताकद वाढवावी. हे जर संस्कार मासाहेबांनी आम्हाला पेरले असेल तर त्या संस्काराचे आम्ही पायीक आहोत. या संस्काराच्या पायीक असलेल्या समाजानं या देशहितासाठी, या राष्ट्रहितासाठी, या समाजहितासाठी, धर्महितासाठी काम केलं पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. आयोजकांनी संधी दिली यासाठी मी सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. हा कळपमधलं पहिलं व्याख्यान होतं, याच्यासाठी सुद्धा विशेष आभार मानतो. शेवटीसाठी एवढंच. मासाहेब अहिल्यादेवी होळकरांचा, मासाहेब अहिल्यादेवी होळकरांचा, मासाहेब अहिल्यादेवी होळकरांचा. हर हर. नमस्कार. अहिल्यादेवी काय हे संपूर्ण आपल्या समोर मांडतो. आशिष भाऊ भोभाडे यांचा सत्कार सगळे पाहुणे मंडळी करतील अशी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हे आशिष भाऊचा सत्कार करतील अशी मी त्यांना आशिष भाऊ हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर आमचे प्रेरणास्थान रामकृष्ण भाऊ येळेकर यांचा सत्कार सगळे पाहुणे मिळून करतील अशी मी विनंती करतो.
मी त्याला म्हणतो. आजच्या अहिल्याबाई त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व समाज बांधव, खेड्यापाड्यातून आलेले सर्व स्नेही, या कार्यक्रमाला सर्वांनी ज्या उत्साहानं हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व आयोजक आणि आयोजन समितीचे कार्यकर्ते या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आताच अहिल्यादेवीचं संपूर्ण जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्या समोर मांडण्यात आलेलं आहे. येत्या मागच्या 50 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं आपापल्या समाजातल्या महापुरुषांची चरित्र ही त्या समाजातल्या लोकांनाही माहिती नव्हती. या 50 वर्षांमध्ये या महापुरुषांच्या चरित्राचा, त्यांच्या चारित्र्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यपद्धतीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आपल्या समोर आलेला आहे. पूर्वी आपण एक चित्र पाहतो आणि ती चित्र 50 वर्षांपूर्वी जी आपल्या डोळ्यात होती तेवढीच एक चित्र आहे. आणि त्याच्यानंतर जसं शिवाजी महाराजांचं चित्र म्हटलं की एक शिवाजी महाराजांचा चेहरा आपल्या समोर येतो. संभाजी महाराजांचं चित्र पाहिल्यानंतर संभाजी महाराजांचा चेहरा येतो. पण त्यांचे कर्तृत्व पुढे पुढे आपण जसं मोठं होत जातो तसतशा त्यांच्या जीवनातल्या काही घटना आपल्याला कळत जातात आणि मग आपण सखोल जेव्हा असं चिंतन करतो, वाचन करतो, मनन करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला भावत असते. सुमारे 300 वर्षापूर्वी अहिल्याबाईंचा जन्म झाला आणि 300 वर्षानंतर या 50 वर्षामध्ये, अलीकडच्या 50 वर्षामध्ये जेव्हा आमची पिढी शिकायला लागली तेव्हाच अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा या 250 वर्षापर्यंत अहिल्याबाईंचं कार्यकर्तृत्व हे आधार. अलीकडे सत्ता बदलत चालल्या, सत्ता केंद्र बदलत चालली आणि मग काही संघटना उदयास आल्या आणि त्यातून या महापुरुषांच्या विचारांचे वाहक जन्माला आले. त्यातला एक वाहक राजेंद्र या ठिकाणी आपल्या समोर बोलून गेले. ही वैचारिक विचारांची जी वाहकता आहे ही खालच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांचं कर्तृत्व त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला काही प्रेरणा घेता येतात का, आपल्याला काही प्रेरणा देता येतात का याचाही आपण विचार करणं या निमित्तानं गरजेचं असतं. महापुरुष जन्माला येतात, आपणही जन्माला येतो महापुरुषांसारखेच, पण महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वात ते जिवंत असतात. आपण मात्र गेलो त्याच दिवशी 13वा संपला की आपण का असं व्हावं तर ही महापुरुष स्वतःसाठी कधीच जगत नाही. या महापुरुषांचं जगणं म्हणजे एक प्रकारचं आयुष्याचं आशीधारा मिळत असतं. ते स्वतःसाठी कधीच जगत नाही. म्हणून संत रामदासांनी शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलेलं आहे. का हे सगळ्या प्रकारची उपभोगाची साधनं असताना सुद्धा हा शिवाजी महाराज नावाचा महापुरुष स्वतःसाठी कधीच जगला नाही. एवढी साधनं निर्माण कशासाठी केली जर स्वतःसाठी जगायचं नव्हतं तर त्यावेळची परिस्थिती जाणून लोकांना कुठल्या प्रकारची
शिक्षण दिलं पाहिजे, लोकांना कुठल्या मार्गावर आणलं पाहिजे, लोकांना सुधारावयाचे मार्ग, लोकांना एकत्रित करावयाचे मार्ग त्यांनी शोधले आणि त्याच्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व वाढवलं, स्वतःची अस्मिता वाढवली. अहिल्याबाई सुद्धा, अहिल्याबाईला पुनपुर म्हणण्यापेक्षा पूर्ण 70 वर्षाचं आयुष्य होतं. 1725 ते 1795 हा त्यांचा जीवन मरणाचा कालावधी. या कालावधीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे 18 वर्षी त्यांचं लग्न झालं आणि 1733 साली त्यांचं लग्न झालं. आता त्या खोलामध्ये शिरत नाही, सगळा इतिहास सांगितलेला आहे. पण लोककल्याणकारी एक राज्यकर्ती, स्त्री राज्यकर्ती कशी असते, लोककल्याणाचा मार्ग, लोककल्याणाचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे आणि लोकांना आपल्या राज्यामध्ये, आपल्या विचारामध्ये कसं सामील करून घ्यायचं, यासाठी फार मोठी दूरदृष्टी लागते आणि ती दूरदृष्टी अहिल्याबाईंकडे. एक दोन घटनांचा मी उल्लेख करतो, कारण अध्यक्षाला वक्त्यापेक्षा कमी वेळ घ्यावा असे संकेत असतात म्हणून मी जास्त बोलणार नाही. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी सन 1766 नंतर 3 घटना युद्धाच्या संदर्भामध्ये अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये घडल्या. एक चंद्रावताचं बंड. चंद्रावताचं बंड म्हणजे काय की त्या काळामध्ये घाटामध्ये भिल्ल हे लोक लुटावगिरी करत असत, दरोडेखोरी करत असत. सगळे रस्ते इतके काही आज जसे चांगले आहेत तशा प्रकारचे नव्हते. सातपुड्याच्या पर्वतातून सगळ्या पर्वतरांगातून ते रस्ते निघाले आणि महेश्वरला येऊन मिळाले. अशा वेळी त्या रस्त्यावर लुटारूंची संख्या खूप वाढलेली होती आणि ते बंड इतकं वाढलं होतं की अहिल्याबाई सुद्धा त्या बंडावर जेरीस आलेल्या होत्या की यांचा नायनाट कसा करावा, यांचा खऱ्या अर्थानं शेवट कसा करावा. त्यावेळेला अहिल्याबाईंनी आपल्या सैनिकांना सांगितलं, जसं पूर्वीच्या काळामध्ये पण होत होते, पण सांगितलं की या चंद्रावताच्या बंडाचा तो बिमोड करेल. त्यावेळेला त्यांची मुक्ताई नावाची मुलगी ही वयस्क म्हणजे त्यावेळेच्या नियमाप्रमाणे 18 वर्षाची झालेली होती. 18 वर्षात लग्न होतं म्हणजे 18 वर्षाची. आणि मुक्ताईचं म्हणजे तो कुणी या चंद्रावताच्या बंडाचा किंवा या भिल्लांच्या बंडाचा बिमोड करेल, नाश करेल, त्याला मी माझी मुलगी वधू म्हणून देणार. आणि त्यावेळेला यशवंतराव फणशे नावाच्या एका शूर वीर योद्ध्यानं तो विडा उचलला आणि ते बंड मोडून काढलं. आणि तो शब्द अहिल्याबाईंनी पाळला. आपल्या मुलीचं लग्न म्हणजे थाटामाटात साजेशा अशा घराण्यामध्ये लग्न करता आलं असतं, पण एका सामान्य सैनिकाशी, यशवंतराव फणशे नावाच्या सामान्य सैनिकांशी त्यांनी आपल्या मुलीचं लग्न करून दिलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा, हा त्यांचा दूरदृष्टीपणा. दुसरी स्वारी राघोबादादांनी सुद्धा तयारी केलेली होती. राघोबादादा पेशवे यांनी सुद्धा तयारी केलेली होती. आता याच्यामध्ये त्रिपुरी प्रत्येक राज्यामध्ये त्या काळामध्ये फिरपुऱ्या झालेल्या आहेत. गंगोबा तात्या चंद्रचूड नावाचा जो दिवाण खऱ्या अर्थानं मल्हारराव होळकरांपासून त्यांच्या पदरी होता. त्यानं असं वागायला नको होतं. पण 66 ला मृत्यू झाल्यानंतर जेव्हा अहिल्याबाईंनी त्या राज्याची सूत्र हाती स्वीकारली, सूत्र हाती घेतली, त्यावेळेला त्याला असं वाटलं की बाई माणूस आणि हिशेबामध्ये पटली, हिशेब तपासणी चोख. अशा वेळी गंगोबा तात्यांच्या काही चुका सापडल्या आणि गंगोबा तात्यांनी फितुरी केली आणि राघोबा दादांना पत्र लिहिलं. आता हा उल्लेख यांनी केलेला आहे, पण राघोबा दादांना त्यांनी सांगितलं की मी बाई माणूस, मी हरली तर माझं काही होणार नाही, पण जेव्हा मी पासंड म्हणजे भाला टाकून खांद्यावर उभी राहील
खांद्यावर भाला टाकून उभी राहील तेव्हा राघोबा दादांचं काय होईल हे त्यांनी लक्षात घ्यावं. एवढीच भाषा फक्त त्या बोलल्या. ते धमकीवाच्या भाषा. हातात तलवार घेतली नाही, शस्त्र घेतले नाही आणि अख्ख्या आयुष्यामध्ये अहिल्याबाईंनी कधीही युद्ध केलेलं नाही. फक्त आपल्या धुरीनं तिच्या जोरावर, वैचारिकतेच्या जोरावर त्यांनी राघोबा दादांना माघार घ्यायला लावला. त्यावर राघोबा दादा फार चाणाक्ष ते काय म्हणाले होते माहिती आहे? ते म्हणाले होते की नाही नाही, मी काही युद्ध करायला येणार नव्हतो, पण जेव्हा तुम्ही राज्यकारभार स्वीकारलायत ना, त्या राजातीचं, त्या राज्यकर्तीचं स्वागत करण्यासाठी, सांत्वनासाठी येतो. आता सांत्वन अनेक प्रकारे अहिल्याबाईंच्या संदर्भामध्ये करावे लागले. कारण अहिल्याबाईंनी जेव्हापासून राज्यकारभार केला त्या जवळपास 21 वर्ष त्या राजसूचना होत्या, शेवटची 4 वर्ष त्या राजमाता होत्या आणि 32 वर्षापर्यंत त्या राजाज्ञी होत्या. या कालखंडामध्ये 70 वर्षाच्या कालखंडामध्ये खंडेराव गेले, म्हणजे पती गेले. त्यानंतर मारुतीराव गेले, म्हणजे मुलगा गेला. त्यानंतर यशवंतराव फैसे गेले. 61 मध्ये सासूबाई गौतमाबाई गेल्या. 66 मध्ये मल्हारराव गेले. 67 मध्ये नातू गेला. अशा सगळे मृत्यू तिनं पाहिल्यानंतर फक्त एकटी बाई शिल्लक उरलेली आहे. आणि म्हणून अशा मी सांत्वन करण्यासाठी आलो होतो असं जेव्हा राघोबा दादांनी त्यांना सांगितलं तेव्हा म्हणाले की सांत्वन करायसाठी आलो होतो, ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या हजारांची फौज घेऊन सांत्वन करण्यासाठी कोणी येतं का? यायचं असेल तर मी पाहुणचार करते. आणि मग राघोबा दादा पाहुणचार करतो. यायचं असेल तर सडे या, एकटे या. हा एक प्रसंग न्यायदानाच्या संदर्भामध्ये फार कठोर होत आहे. एकदा हिशेब तपासणीचं काम त्यांच्याकडे होतं आणि खंडेराव म्हणजे प्रत्यक्ष पती. आता पुढचं त्यांना काही राज म्हटल्यानंतर अनेक प्रश्न असतातच, त्यांनाही होते. त्यांनी आपला पगार खर्च केला आणि खर्च केल्यानंतर महिना संपायचाच होता. कारण अहिल्याबाई असं म्हणत होतात की सैनिक पोटावर चालते, कारण सैनिकाला ते पगार देत असत. खंडेराव सुद्धा सैनिक होते, त्यांना सुद्धा पगार मिळत होता, तो मल्हाररावांकडून. पण हिशेब तपासण्याचं काम अहिल्याबाई करत असत. अहिल्यादेवीच्या लक्षात आलं की या माणसाला म्हणजे प्रत्यक्ष नवऱ्यानं 15 दिवसाआधीच आपला पगार संपवलेला आहे. जेव्हा गंगोबा तात्या त्यावेळेला दिवाण होतेच, त्यांना असं सांगितलं की यांना पगार द्यायचा नाही आणि प्रत्यक्ष बोलून सांगितलं की तुम्ही तुमचा पगार 15 दिवसापूर्वीच खलास केलेला आहे, संपवलेला आहे, आता तुम्हाला तेवढीही मिळणार नाही. त्यावेळी खंडेराव पती असल्यामुळं त्या खतावळीच्या कागद त्यांनी अहिल्याबाईच्या तोंडावर फेकून मारले. अहिल्याबाई त्यावेळी म्हणाल्या की खतावळीचा जो कोणी अपमान करतोय त्याला 25 मोहरात दंड ठोका. आणि खंडेरावांना त्यांनी 25 मोहरांचा प्रत्यक्ष नवऱ्याला दंड ठोकला. इतके कठोर कठोर न्यायाधीश. कुठेतरी तिला असं वाटलं असतं की आपला नवरा आहे, कुठेतरी माफ करून द्यावं, पण नाही. कारण हे जर पायंडे राज्यामध्ये पडले तर अनेक लोक बाई माणूस म्हणून वर्जळ होतील आणि हा त्यांचा कयास. एकदा मल्हाररावांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे. मोहिमेहून आल्यानंतर पेशवा आणि मल्हारराव यांच्यामध्ये एक करार झालेला होता की जी काही मोहिमेहून येणारी लूट आहे त्या लुटीचा 1/3 म्हणजे 1/3 भाग हा पेशवाई जमा करायचा. एकदा मल्हारराव ते सगळं घेऊन आले, सगळी लूट घेऊन आले आणि आपल्या खजिन्यात जमा केले. जमा केल्यानंतर अहिल्याबाईंच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी प्रत्यक्ष मल्हाररावाला बोलावलं की मामाजी तुम्ही सुद्धा, कारण जो करार झालेला आहे पेशवाईशी तो करार तुम्ही पाळलेला नाही. 1/3 हिस्सा आजच्या आज पोहोचून द्या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मल्हाररावांनी तो हिस्सा पेशवांना पोहोचवला.
असे जे कठोर निर्णय त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतलेले आहेत, परमेश्वरानं सुद्धा त्यांची परीक्षा पाहिलेली आहे. त्यांचा मारुतीराव नावाचा मुलगा फक्त 9 महिने 18 दिवस राज्य केलं होतं. 9 महिने 18 दिवस. विचित्र होता असं म्हणतात, इतिहासकार म्हणतात. इतिहासाची पानं जाळल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष पुरावेही मिळतात. मग हेच वैधव्य तर या बाईच्या नशिबी होतच, पण हे सगळं दुःख या बाईच्या नशिबी काय यावं? तर परमेश्वर खऱ्या अर्थानं सगळ्यांची परीक्षा जरी पाहत असला तरी काही लोकांची विशिष्ट काही लोकांची परीक्षा पाहत असतो. सगळे मरण पाहिल्यानंतर अहिल्याबाई जेव्हा एकटी उरली तेव्हा अहिल्याबाईंनी काय करावं? तर आपला चुलत धीर तुकोजीराव ह्याला सेनापती नेमलं इंदोरचा, आणि मल्हाररावांच्या मृत्यूनंतर मग त्या महेश्वरला आल्या. महेश्वरला त्यांनी राजधानी केली. राजधानी केल्यानंतर पेशव्यांना त्यांनी विनंती केली की आता माझ्याकडे माणूस नाहीये, राज्यकारभार चालवण्यासाठी कोणी शिल्लक उरलेला नाहीये, तेव्हा राज्यकारभार करण्याची राजाज्ञी म्हणून, राज्यकर्ती म्हणून मला परवानगी द्यावी. आणि मग पेशव्यांनी ती परवानगी दिली. उत्तर पेशवाईतलं अहिल्याबाईच्या नावाचं हे सुवर्णपान आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण इथून पेशवाई संपली. अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर संबंधीच्या धनिष्ठाने त्यांनी केला. त्यांचं मातृत्व, त्यांचं दातृत्व, त्यांची धार्मिकता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर इतिहासानं फक्त इतिहासापुरतं या बाईला स्थान मिळालेलं आहे. इतिहासाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये एक राज्यकर्ती, बहुजन राज्यकर्ती, मराठा राज्यकर्ती, धनगर राज्यकर्ती म्हणून इतिहासाला मागची दखल घेतलेली नाही. कारण असा साक्षेपी इतिहास लिहिणारा सर जॉन माल्कम हा गव्हर्नर होता. त्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या, अहिल्याबाईंच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या त्या गोष्टीचं त्यांनी संकलन केलं. त्याला इतिहास मिळत नाही, पण इतिहासाची साधनं उपलब्ध असतात. म्हणजे आज होळकरांची कैफियत आहे, पेशवांचा पत्रव्यवहार आहे, महेश्वर दरबारची कागदपत्र आहे, हे सगळे भाऊसाहेबांची वगैरे आहे, हे सगळे ऐतिहासिक साधनं उपलब्ध असताना अहिल्याबाईचा साक्षेपी इतिहास या 300 वर्षात लिहिला जाऊ नये हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 50 वर्षामध्ये आम्हाला इतिहास पाहिजे. इथून पुढची पिढी जेव्हा या कागदपत्रांचा अभ्यास करेल तेव्हा खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंचा इतिहास जगासमोर येईल. अन्यथा अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा फक्त आढावा तुमच्या समोर येईल. अहिल्याबाईंचं मन, अहिल्याबाईंचे विचार हे त्रोटक स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेले आहे. खऱ्या अर्थानं राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा आता नव्यानं संशोधन झालं, आणि नव्यानं संशोधन झाल्यानंतर अनेक लोक असं म्हणतात की इतिहासाचे पुनर्लेखन झालं पाहिजे. अहिल्यादेवींच्याही इतिहासाचे पुनर्लेखन झालं पाहिजे. अहिल्यादेवी राजमाता होती. अहिल्यादेवीच्या या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. एक प्रेरणा आपल्याला मिळाली, तो उत्साह आपल्यामध्ये संचारला. हा उत्साह कायम टिकतो. खऱ्या अर्थानं अहिल्यादेवीच नाही, असे अनेक महापुरुष आहेत की ज्या महापुरुषांच्या शोधामध्ये जाती आणि समाज, म्हणजे आमच्या समाजाचा महापुरुष कोण अशी मधल्या काळामध्ये स्पर्धा लागली. मधल्या काळात कारण काय की ज्या समाजात तो महापुरुष जन्माला आला त्यानंच फक्त त्याची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करायची, इतरांनी करायची नाही. तो इतर त्यांच्याकडे कुठल्याही अभिनिवेशाने पाहत असं का व्हावं? तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार
इतिहास मांडलेला आहे तो थोडक्यात होता, तो अपुरा होता, तो त्या समाजापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण जयंती पुण्यतिथी मानायला लागलो. शिवाजी महाराज मराठ्यांचे पक्षीय महापुरुष निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातले महापुरुष लपलेले होते. आज आम्हाला 50-60 वर्षांमध्ये अहिल्याबाई धनगर होते हे माहीत झालंय. अहिल्याबाई 50-60 वर्षामध्ये धनगर होते हे माहीत झालं. आणि मग धनगराची राज्यकर्ती मल्हारराव होळकर हे पाठ्यपुस्तकातून फक्त आम्ही 5व्या-6व्या वर्गात होतो तेव्हा एका धनगराच्या पोरानं डुक्कर मारला एवढा उल्लेख त्याच्यामध्ये होता. म्हणजे धनगराचा पूर्व कोण? तो म्हणजे मल्हारराव होळकर, पेशव्यांचा सरदार. ह्याच्या पलीकडे आमच्याकडे माहिती नव्हती. मुद्दाच आहे की ही माहिती कालांतरानं हळूहळू जेव्हा इतिहासाची पानं आपण उघडत जाऊ तेव्हा खऱ्या अर्थानं हा इतिहास आपल्या समोर येईल. आज चांगली सुरुवात आहे. 300वी जयंती, त्रिशताब्दी आपण जयंती साजरी करतो आहे. या निमित्तानं जे सर्व लोक या प्रेरणादायी उत्सवात उत्साहानं सहभागी झाले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. अहिल्यादेवीच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचं स्मृती स्मरण करतो आणि पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो. कदंब नगरीचे आराध्य दैवत श्री चिंतामणी महाराज तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिमेला मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे वक्ते तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व कदंब नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे समाजातील समाज बांधव आणि भगिनींनो, आज आपण अहिल्या मातेची 300वी जयंती साजरी करत आहे. तर असं म्हणावं वाटते मला, कार्यक्रम झाला बहारदार, कार्यक्रम झाला बहारदार, भाषणी झाले जोरदार, कार्यक्रम झाला बहारदार, भाषणी झाले जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणांचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणांचा भार. तेव्हा मानलेच पाहिजे आपण सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे आपण सर्वांचे आभार. आता भाषणाचा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन म्हणजेच ते पूर्णविराम. ज्याप्रमाणे एखादी वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम देत असतो, त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जो पूर्णविराम असतो तो म्हणजे आभार प्रदर्शन. आपल्या माणसाचे आभार मानायचे नसते असं म्हणले जाते. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसते असं म्हणले जाते, पण मात्र कार्यक्रमाची जी औपचारिकता असते ते पाहणं आपलं कर्तव्य असते. आभाराचा भार कशाला, सत्काराचे हार कशाला, आभाराचा भार कशाला, सत्काराचे हार कशाला, जपले नाते हृदयाचे त्या नात्याला दार कशाला, त्या नात्याला दार कशाला. तर आज आपल्याला शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाला सुरुवात करायची आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तित्व म्हणून जगावं, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं. कारण व्यक्ती कधीतरी संपत असते, व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. असेच व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय घोडे सर यांनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून, त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणामधून त्यांच्या शैलीमधून माता राणी अहिल्यादेवीचे महान कार्य आपल्यासमोर सादर केले. आणि त्यांनी आपल्याला हे सांगितलेले आहे की व्यक्ती हा सदैव टिकून राहत नसतो, तर त्यांचे कर्तव्य त्यांचे कर्म हे टिकून राहत असते. आणि त्यांनी याबद्दल त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आणि
आपल्याला काही महाराणीबद्दल 2 शब्द सांगितले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आपल्या समाज बांधवातर्फे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री राजेंद्र ताजने यांनी सुद्धा आपल्या कडक शब्दात, कडक अशा वक्ता शैलीमध्ये आपल्याला महाराणी अहिल्यादेवीचा इतिहास आपल्या मनावर उमटवलेला आहे आणि मला नाही वाटत की तो इतिहास तुम्ही लवकर विसरणार. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी इथे आभार मानतो सर्व समाज बांधवाच्या वतीने. त्याचबरोबर आत्ताच येऊन गेलेली छोटीशी वक्ता आरुषी खोटे, तिने आपल्या चिमुकल्या शब्दामध्ये थोडक्यात का होईना थोडाफार इतिहास आपल्याला सांगितला महाराणीचा, त्याबद्दल तिचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच कदंब नगरीतील उपस्थित प्रतिष्ठित नागरिक मंडळी यांनी सुद्धा आपल्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांच्या समाजाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार मंडळी यांनी सुद्धा आपली इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच क्षमा करा, माझ्या हातून प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्याचे राहून गेलेले आहे. तर व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, आमचे मार्गदर्शक गंड्या सर, त्याचबरोबर ठाले सर, त्याचबरोबर कार्यक्रमाचे वक्ते, त्याचबरोबर आमचे रामकृष्ण मामा, त्याचबरोबर माधुरीताई केवटे, त्याचबरोबर छोटेताई, त्याचबरोबर मनोज भाऊ काळे, तसेच गलाट काकाजी, चंदूभाऊ चांदोरे, आकाशभाऊ कुटे आणि त्याचबरोबर गोबाटे काकाजी यांचे सुद्धा मी तिथे त्यांनी वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली, मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आपल्या कदंब नगरीतील उपस्थित सर्व पत्रकार मंडळी, अंबोरे सर, गजभाऊ अक्कलवार, त्याचबरोबर अनुप साळवे यांनी सुद्धा इथे आपल्यासोबत उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व समाज बांधव आणि भगिनींनो, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं अशक्य होतं. असं म्हटलं जाते, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. तसेच आमच्या समाज बांधवांनी इथे आम्हाला हातभार लावलेला कार्यक्रमाला आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवलेला आहे, त्याबद्दल मी त्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच भवानी मंगल कार्यालयाचे संचालक श्री